तर आज आपली संपर्क प्रमुख नियुक्ती झाल्यानंतर पहिली बैठक झाली. या बैठकीत काय झालं? सन्मान्य राजसाहेबांनी सगळी निवडणुका वगैरे संपल्याच्या नंतर पुन्हा एकदा नव्याने पक्षाची बांधणी करण्याचा संकल्प केलेला आहे. त्या उद्देशाने महाराष्ट्रभर अलग अलग जिल्ह्यामध्ये संपर्क अध्यक्षांची नियुक्ती केलेली आहे. ही संपर्क अध्यक्षांची नियुक्ती जी आहे ही पुनर्बांधणीसाठी केलेली आहे. मला वाटतं बरीच वर्ष झाली पक्ष संघटनेमध्ये पुनर्बांधणी, सभासद नोंदणी, इकडचे असलेले स्थानिक विषय, इकडचे पदाधिकारी किती सक्रिय आहेत, किती लोक कामं करतायत, या लोकांचा सगळ्यांचा लेखाजोखा घेऊन नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करणं, या सगळ्या गोष्टी आम्ही या ठिकाणी करणार आहोत. आज जे मी इथे आलो होतो ते स्पेशली हे जाणून घ्यायला आलो होतो की सध्याची पक्षाची परिस्थिती इथेची कशी आहे, लोकांचा या ठिकाणी आपल्या पक्षाबरोबर असलेली किती लोक जोडलेली आहेत, नवीन सभासद नोंदणी किती झालेली आहे आणि किती ठिकाणी व्हायची बाकी आहे, इथे असलेले विविध प्रश्न मग शेतकऱ्यांचे असतील, त्या स्थानिक लोकांचे असतील, नगरपंचायती, आपला स्थानिक स्वराज्य संस्था यांची संबंधित जे काही प्रश्न आहेत, काही लोकांचे रस्त्याचे प्रश्न असतात, काही कामगारांचे प्रश्न आहेत, तसेच इतर शहरवासीयांचे काही प्रश्न आहेत, ते प्रश्न जाणून घेण्यासाठी आलो होतो. त्याच्यावरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कोणती आंदोलनं घ्यावीत या भक्तीला डिस्कशन आमच्या इथे झालं. या अगोदर आपण ज्यावेळेस 2014 मध्ये संपर्क प्रमुख होतो, राजसाहेबांची सभा पण झाली होती. तर यापुढे आता रणनीती कशी आहे? रणनीती ही आहे की पहिल्यांदा आम्ही संघटना बांधणी करणार. संघटना बांधणी केल्याच्या नंतर येत्या वर्षभरामध्ये सन्मान्य राजसाहेबांना मी विनंती करणार की गेल्यावेळी जशी सभा जळगावला दिली होती तशीच पुन्हा एक सभा या जळगावला द्यावी, ज्याच्याकरून एकदा सभा झाली की या ठिकाणी वेगळं माहोल बनतं आणि ते माहोल बनल्याच्या नंतर येणाऱ्या सगळ्या निवडणुका ज्या आहेत त्या निवडणुका आमच्या पदाधिकाऱ्यांना लढताना, लोकांचं नेतृत्व करताना, लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आम्हाला ते इझी जाईल. स्थानिक स्वराज्य निवडणुका आता जाहीर होते. हो. तर तुम्ही युती करणार आहात का स्वतंत्र लढणार आहात? ज्या ज्या ठिकाणी आमचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी आम्ही ते उमेदवार देणार. कोणताही पक्ष जर का युती म्हणून आमच्याबरोबर करायची तयारी दाखवत असेल तर त्यांनी सन्मान्य राजसाहेबांची भेट घ्यावी. राजसाहेब जो निर्णय घेतील तो आमच्यासाठी अंतिम असेल. परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्व निवडणुका लढणार.